याचं त्याचं ऐकून आहे ना भरपूर जणांनी गाड्या घेतल्या नाशिकमध्ये. टी परमिट म्हणजे चांगले ज्यांना 40-30 हजार पगार होते त्यांनी कामं सोडून भाई गाड्या घेतले. आणि आता नाशिकची सिच्युएशन म्हणजे हसायसारखी झाली भाई. प्रत्येक झाडाखाली वरती पाय करून बसलेली पब्लिक भाई. म्हणजे जे जुने आहे ना ते पण माशा मारीत बसले आणि नवीन आहे ते पण माशा मारीत बसले. आता असं झालंय ना घरका ना घाटका झालंय गाड्या घेऊन लोक. म्हणजे एवढा पस्ता येऊ राहिला भावांना गाड्या घेऊन भरपूर जणांना. मला नवीन ओरावाले भरपूर मित्र भेटतात मेसेज पण करता भाई. मित्राच्या नादी लागून गाडी घेतली आणि पस्ता येऊ राहिलं. भावांनो अरे मनापासून विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ना आधी थोडीशी माहिती घ्या मार्केटची. डायरेक्ट तुम्ही याच्यामध्ये उतरता या धंद्यामध्ये. असं कसं काय चालेल यार. हा जे जुने आहे ना ते काहीतरी उलट पालट करून काही ना काहीतरी करून ते जुगाड लावून राहिले. म्हणजे जे नवीन आलेले ना भाई अरे 150-200 रुपये घेऊन घरी चालले नाशिक मध्ये. म्हणजे नाशिकमध्ये इतक्या भयानक गाड्या झाल्या ना म्हणजे तुम्हाला जुनी गाडी नाशिकमध्ये दिसणारच नाही भावांनो. सगळ्या नवीन गाड्या. कारण की शोरूमच गाड्या घेऊन राहिले उठून सुटून नुसतं शोरूम. तुम्हाला लॉंग डिक्कीवाली किंवा जुन्या डिक्कीवाली फार कमी गाड्या भेटतील मित्रांनो. अशी परिस्थिती नाशिकमध्ये मित्रांनो. कारण की माझे कस्टमरच मला म्हणत होतं भैया मैंने बोले कल से इधर ही हूं मैं, लोकल लिए बुकिंग करती मैं कॅब वगैरे लेडीज होती सब नई गाडी मिळते बोले. म्हटलं इधर सब नई गाडी आहे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती ना मित्रांनो धंद्याची की विचाराच्या बाहेर. म्हणजे असं झालं काही काही लोकांचं हायवं गेलं आणि दैव गेलं. म्हणजे चांगल्या ठिकाणचा जॉब बी सोडून दिलाय आणि या लाईन मध्ये घुसले. भावांना यार भरपूर बिझनेस आहे फूडचे हे भरपूर काही बी करू शकता तुम्ही. पण येऊन जाऊन टुरिस्ट मध्ये म्हणजे सगळ्यात सोपं काय वाटतं लोकांना माहिती का, ओला उबर सगळ्यात सोपं वाटतं. एखादी गाडी घेतली 1.5-2 लाख रुपये डाऊन पेमेंट केला चलने दो आणि 1,500 आले की लय मोठे झाले. भावांनो रोड टॅक्स इन्शुरन्स पासिंग भरायची भाई 1,000-1,500 काही होत नाही. कमीत कमी गाडीने 2,000 रुपये तरी खर्च जाऊन दिले पाहिजे. जोपर्यंत नाशिकमध्ये IT पार्क होत नाही ना तोपर्यंत नाशिकमध्ये ना ओला उबरवाल्याचे कुत्र्यासारखेच हाल होणार आहे मित्रांनो. एक तर रेट धाडाव नाही आणि नुसतं चाललंय आता नुसतं बुकिंग मारणं चाललंय मित्रांनो. त्याच्यामुळे गाड्या घेताना ना खरंच यार तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाबा. अरे काय बोलावं मलाच कळा ना भाऊ. मला कमेंट मध्ये अशा मध्ये म्हणतो तू गाड्या घेतो मग तुमचे धंदे कसं काय होता. अरे बाबा आता घेतली तर पोसावं लागल ना.